हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 14 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्यानंतर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर रणसंवाद तिन्ही दलांचा संयुक्त परिसंवाद आहे. नाव आहे रणसंवाद. आवृत्ती दुसरी आहे. पहिली 2025मध्ये झाली होती. भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल यांचा संयुक्त परिसंवाद आहे. स्थान बेंगलोर, कर्नाटक येथे. दिनांक 9 व 10 एप्रिल 2026 रोजी. CDS जनरल अनिल चौहान यांची संकल्पना. पुढे पाहूया. भुवनेश्वर कुमार 200 विकेट पूर्ण करणारा दुसरा गोलंदाज आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. संघ आहे RCB. IPLमध्ये 200 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. 5 एप्रिल 2026 200वा विकेट CSKचा फलंदाज आयुष मालात्रे. IPL सर्वाधिक विकेट घेणारे यांच्याविषयी माहिती पाहूया. पहिले आहेत युजवेंद्र चहल 224 विकेट घेतलेले आहे. दुसरे आहेत भुवनेश्वर कुमार 202 विकेट. चहल पहिला स्पिनर गोलंदाज आहे आणि भुवनेश्वर पहिला वेगवान गोलंदाज आहे. तेलंगणा सरकारने जमीन रेकॉर्डचे सुलभीकरण, पारदर्शकता आणि सुरक्षिततेसाठी भूभारती हे एकात्मिक पोर्टल लॉन्च केलेले आहे. पुढे पाहूया. पंजाब राज्य सरकारने 1 एप्रिल 2026 पासून आपले पहिले जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केलेले आहे. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 बिहारमधील राजगिरा शहरात आयोजित केली जात आहे. भारतीय वंशाची बोधना शिवनंदन ही इंग्लंडची अव्वल क्रमांकाची बुद्धिबळपटू ठरलेली आहे. श्रीलंकेच्या आर्थिक पुनरुत्थानाला चालना देण्यासाठी जागतिक बँक समूहाने नवीन 5 वर्षाची कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क भागीदारी सुरू केलेली आहे. नासाच्या ऐतिहासिक आर्टेमिस 2 मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणारी क्रिस्टिना कोच या जगातील पहिल्या महिला ठरलेल्या आहे. पुढे पाहूया. बांगलादेशाने मालदीवमध्ये आयोजित करण्यात आलेले सेफ U20 अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. कृष्ण कुमार सिंग यांनी 2 एप्रिल 2026 रोजी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. भारताने आपली तिसरी स्वदेशी बनावटीची अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS रिधमन भारतीय नौदलात समाविष्ट केली आहे. पुढे पाहूया. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते नवी दिल्लीत सब राम तपस्वी राजा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्वेअर खासदार मेनका गुरुस्वामी बनलेल्या आहेत. पुढे पाहूया. वी द पीपल ऑफ इंडिया या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक TM कृष्णा हे आहेत. PM मुद्रा योजना जिला नुकतीच 11 वर्ष पूर्ण झाली. ती 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. प्रसिद्ध क्रांतिकारक नेते मंगल पांडे यांची 169वी पुण्यतिथी 8 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्यात आली. अ रोड वेल ट्रॅव्हल हे पुस्तक RK राघवन यांचे आत्मचरित्र आहे, जे सध्या चर्चेत आहे. पुढे पाहूया. आओ ले ऑंग मोन्यू नावाचा वसंतोत्सव नागालँड राज्यात साजरा करण्यात आला. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने अलीकडेच न्यायालयीन निर्णयांमध्ये AIच्या वापरावर बंदी घातलेली आहे. पुढे पाहूया. आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी वन हेल्थ समिट 2026 फ्रान्स देशात आयोजित करण्यात आली होती. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.